साबुदाणा न शिजवता खुसखुशीत पळी पापड तयार केले ते अगदी खूप सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट मोजमापसह. त्यामुळे कोणालाही सहज जमतील ना इतके सोपे उपवासाचे बटाटा शाबूचे पापड आज आपण बघतोय. नमस्कार, मी स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. भरपूर टिप्स आजची रेसिपी मी शेअर केली, मला खात्री तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. त्यासाठी व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट नक्की करा. आता बऱ्याचदा आपण बटाटा शाबूचे पापड हे लाटून करत असतो, त्यामुळे वेळ आणि मेहनत खूप लागते. आज आपण खूप सोप्या पद्धतीने करणार आहेत. तेच पापड अगदी पळीने आपण तयार करणार आहे, त्यामुळे अगदी एकट्याने सुद्धा भरपूर पापड खूप झटपट तयार करू शकतो. आणि तळल्यानंतर तर खूप दुट्टी तिट्टीचे फुलतात, खूप खुसखुशीत होतात, चवीला अप्रतिम होतात. आता या ठिकाणी अर्धा किलो साबुदाणा मी वापरणार आहे. ते वाटीने मोजून घेतले. 2 सपाट वाट्या एवढा हा साबुदाणा आला आहे. आता आदल्या दिवशी रात्री भिजवायचं आहे मला, म्हणून एका मोठ्या पातेल्यामध्ये याला 2-3 पाणी स्वच्छ धुवून घेतलं आहे. मग याच्यामध्ये 2 वाटी साबुदाणा होता, तर 4 वाट्या एवढं गरम उकळतं पाणी हे टाकून मी भिजवणार आहे. गरम उकळतं पाणी वापरणं खूप गरजेचं आहे. असं गरम पाण्यात भिजवल्यामुळे ह्या साबुदाण्याची रात्रभर भिजल्यामुळे शिजण्याची प्रोसेस होते गरम उकळत्या पाण्यामुळे, त्यामुळे खूप खुसखुशीत हे पापड आपले तयार होतात. आता मोजून 2 वाटीला 4 वाटी पाणी घेऊन हे रात्रभर भिजत घातलेले आहेत. आता दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता खूप छान मऊसूत असा हा साबुदाणा भिजला आहे. खूप असा हाताने दाबला तर मस्त असा मऊ झालेला आहे. गरम पाण्यात भिजल्यामुळे असा गच्च त्याचा गोळा झालेला आहे. नंतर आपण मोकळा त्याला करून घेणार आहेत. आता अर्धा किलो साबुदाणा होता, याच्यासाठी मी 1 किलो एवढा बटाटा वापरणार आहे. याला मी उकळून घेतला होता आणि गार करायला ठेवला होता. आता सगळ्या बटाट्यांची साल काढून मग याला मी स्मॅश करून घेतलेला आहे. अगदी ओबळधोबळ केला तरी चालेल, कारण नंतर मिक्सरला आपण याला बारीक करणार आहे शाबू आणि बटाटा, त्यामुळे हलका असा ओबळधोबळ करून घ्यायचा. आता सगळा बटाटा देखील स्मॅश करून झालेला आहे आणि साबुदाणा जो गच्च गोळा आहे ना, तो देखील आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे. कारण मिक्सरला करताना साबुदाणा हा असा गच्च गोळा आहे, तर मिक्सरचं भांडं खराब होण्याची शक्यता आहे. म्हणून हलके बारीक गोळे होतील ना, इतर मोकळा आपल्याला करून घ्यायचा आहे. नंतर शाबू आणि बटाटा असा एकजीव करून घ्यायचा आहे. ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे. डायरेक्ट जर आपण मिक्सरला टाकलं तर मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतं. आता या ठिकाणी एकजीव करून घेतलेले छान. आता हे मिक्सरला करताना याच्यात आपल्याला पाणी वापरून मग हे बारीक पेस्ट तयार करायची याची. आता जे पाणी वापरणार ना आपण, तर त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे. कारण मिक्सरला बारीक करताना जास्त गरम पाण्यामुळे मिक्सर खराब होऊ शकतं, भांडं खराब होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला हाताला सोसेल ना इतकं कोमट पाणी आपल्याला घ्यायचं आहे. आणि मिक्सरमध्ये थोडं थोडं मिश्रण टाकून, थोडं गरम पाणी टाकून मग हे आपल्याला बारीक पेस्ट तयार करायची आहे. गार पाणी कुठेही वापरायचं नाही आपल्याला. गार पाणी वापरल्यामुळे पापड तयार झाल्यानंतर त्याला तडे जाऊ शकतात. म्हणून आपण जेव्हा जेव्हा याच्यात पाणी वापरणार आहे ना, ते गरम पाणीच आपल्याला वापरायचं आहे. त्यामुळे छान खुसखुशीत आणि अजिबात तळे न पडणारे, तुकडे न पडणारे छान पापड तयार होतील. छान अशी बारीक पेस्ट लगेच होते, कारण शाबू देखील छान मऊ असा भिजलेला आहे, बटाटा देखील छान शिजला आहे, म्हणून लगेच बारीक पेस्ट तयार होते. थोडं थोडं पाणी टाकून सगळं मी हे मिश्रण तयार करून घेतलं आहे. आता एका मोठ्या पातेल्यामध्ये हे मिक्स करायला घेणार आहे मी. बऱ्यापैकी दाटसर वाटतं हे मिश्रण. याच्यामध्ये मी तिखटासाठी हिरवी मिरची आणि लाल मिरची अशा ओल्या मिरच्या मी वापरते. हवं तर फक्त हिरवी किंवा फक्त लाल आपण वापरू शकतो. आता याला क्रश करून घेतली. कलरसाठी मी दोन्ही कलरच्या मिरच्या वापरल्या आहेत. आता चटणी पावडर आपल्याला वापरायची नाही, तळल्यानंतर त्याचा ठसका येतो, म्हणून चटणी पावडर तेवढी वापरू नका. आता याच्यात चवीनुसार मीठ टाकले. रेग्युलर नाश्त्याची चमची, 1.5 चमचे एवढं मीठ लागलेलं आहे याला. आता याच्यामध्ये मी जरा दाटसर वाटते हे मिश्रण, म्हणून गरम पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी अशी मेंटेन करून घेतली. म्हणजे आपण पळीने पापड टाकणार आहे ना, तो पळीतून लगेच पडेल ना, इथवर आपल्याला पातळसर करायचं आहे. खरं तर ह्याच्यात पाण्याचं माप नसतं. नंतर आपण किती घट्ट पातळ करतो ना, त्यानुसार पाणी कमी जास्त करायचं. फक्त वापरताना गरम पाणी आपल्याला वापरायचं आहे. थोडंसं असं ताटावर टाकून पाहायचं, पसरून बघायचं. छान गोल गरगरीत पापड येतोय ना, असं एवढं आपल्याला दाटसर हवं आहे. जेवढं पातळ केलं ना तेवढे पातळ हे पापड होतील, पण अगदी टाकल्यानंतर त्याचा आकार बदलेल ना, एवढं पातळ करू नका बस. आता उन्हात वाळत घातलेत मी तयार करताना, कागदावरती यांना टाकलेले आहेत. थोडंसं मिश्रण घेऊन चमच्याच्या सहाय्याने आपल्याला छान गोल आकार द्यायचा आहे. जेवढा पापड हवा ना तेवढा आकार आपल्याला द्यायचा आहे. आता सगळे पापड असे सगळे तयार झालेत बघा, खूप झटपट झालेत. एकट्यानेच मी सगळे पापड तयार केलेत. आता ह्याच जागेवर जर आपण जे लाटून तयार करतात ते पापड तयार केले असते ना, तर त्याला एकापेक्षा जास्त व्यक्तीची मेहनत लागली असती. ते शाबूची पावडर करायची, बटाटा शिजवायचा, त्याच्यात चटणी पावडर मिक्स करताना हाताला खूप आग होते. परत प्रत्येक पापडाचा गोळा करायचा, मग ते प्रत्येक पापड लाटायचा, ही प्रोसेस असते. त्याच टेस्टचे हे पापड तयार होतात, तेही खूप झटपट तयार होतात. आता याला मी 2-3 दिवस कडकडीत उन्हात कोरडे करून घेतलेत. अर्धा किलो शाबूपासून एवढे पापड तयार झालेत, तुम्ही पाहू शकता. आता तळण्यासाठी आणि स्टोअर करण्यासाठी हे उपवासाचे पापड आपले तयार झालेत.
आता तळताना देखील आपल्याला एक काळजी घ्यायची असते, कोमट तेलामध्ये आपल्याला हे तळायचे नसतात. कोमट तेलात तळल्यामुळे असे कडक होऊ शकतात. छान तेल तापवायचं, छोटा तुकडा टाकून बघायचं, तो लागलीच वरती आला म्हणजे तेल अगदी परफेक्ट तापलेलं समजायचं आणि छान असे पापड तळून घ्यायचेत. तेलात टाकल्या छान तरंगत आहेत, मस्त खुसखुशीत आणि 3 ते 4 पट एवढे फुलणारे पापड आपले तयार झालेत. कलर देखील खूप सुंदर आलेला आहे आणि खूप खुसखुशीत आलेत. जे लाटून पापड करतो ना त्यापेक्षाही कितीतरी पटीने खुसखुशीत हे पापड होतात. शिवाय खूप झटपट तयार होतात. अगदी एकट्याने सुद्धा आपण भरपूर सारे पापड झटपट तयार करू शकतो. इतके बनवायला सोपे आणि परफेक्ट पापड आज आपण पाहिलेत. तुम्ही देखील ह्या पद्धतीने नक्की करून बघा आणि झाल्यानंतर कसे झाले ते देखील मला सांगायला विसरू नका. तर कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये जरूर सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.